शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक किशोर पवार यांच्या मार्फत वाकणगाव आदिवासी वाडीत धान्य किटचे वाटप, सामाजिक स्तुत्य उपक्रमाचे होते कौतुक। शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र विविध लोकाभिमुख सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात आले। याचाच भाग म्हणून सुधागड तालुक्यातील वाकणगाव आदिवासी वाडीत गरीब गरजू कुटुंबांना धान्य किटचे वाटप करून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला। हा उपक्रम शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद दादा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व कट्टर शिवसैनिक समाजसेवक किशोर नारायण पवार यांच्या पुढाकारातून आणि किशोर शिलकर, निलेश हुले, हबप महेश पोंगडे महाराज यांच्या प्रयत्नातून पार पडला। सुधागड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अडुळसे अंतर्गत वाकणगाव आदिवासी वाडीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक गरजू कुटुंबांना जीवनावश्यक धान्य किटचे वाटप करण्यात आले। समाजातील वंचित, आदिवासी आणि गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। यावेळी समाजसेवक किशोर नारायण पवार म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे शिवसेनेचे ब्रीद आजही आम्ही शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी आहे। शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नसून सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे कुटुंब आहे। गरीब, शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी आणि वंचित समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच शिवसेनेची खरी ओळख आहे। वाढत्या महागाईच्या काळात गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे। भविष्यातही रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत, अन्नधान्य वाटप आणि विविध लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबवून शिवसेनेचे समाजकारण अधिक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे किशोर पवार म्हणाले। यावेळी किशोर पवार यांच्या निस्वार्थी सेवाभावी कार्याबद्दल ग्रामस्थांकडून हृदय सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायत अडुळसे सदस्य कांता पवार, किशोर शिलकर, निलेश हुले, हबप महेश पोंगडे महाराज, विष्णू हुले, गणेश दळवी, बबन शिलकर, संतोष दळवी, दीपक कदम, सतीश खाडे, रोहन सावंत यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र।